समजा जर शिबिरच झालं नसतं अंधुऱ्यात, तुम्ही भोजन दिलं असतं का? तुम्ही भोजन दिलं नसतं तर मी आलो असतो का? जर मी आलो असतो तो असं बोललो असतो का? जर मी असं बोललो असतो तर तुम्ही ऐकलं असतं का? तुम्हाला सत्य कळलं असतं का? मग सत्य कळलं नाही म्हणजे तुम्ही त्या सत्याच्या मार्गावर येण्याचं काम, मी तेवढं तर काम करू शकलो की तुम्हाला ते सत्य काय ते शिकवण्याचं काम तर केलं. मी तुम्हाला असत्य याच्यात काय सांगत आहे का? नाही की बी संघपाल लय मोठा माणूस आहे, चांगला आहे, त्याला असं काही स्वतःच अशी स्तुती करून सांगितली का आतापर्यंत? तुम्हाला गरज नाही आहे. मी आहे, मी आजीवन भिक्षू आहे, हाही तेवढाच महत्वाचा भाग आहे. आणि आजीवन भिक्षू असल्यामुळे मी आतापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्षच आहे, भिक्षू संघाचा राष्ट्रीय कार्यकारिणीतला उपाध्यक्ष आहे. भीमराव साहेबांच्या नंतर दुसरं पद आमचंच आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. मीराताई होत्या तेव्हापासून आहे. इथं मीराताईंना आणलं होतं का नाही? आपण आणलं होतं ना. या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा भ्रमित होण्याची काय आवश्यकता आहे? कोणी काय असो, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, बी संघपाल किती खोटं बोलतोय याचं पहिल्यांदा भान ठेवायचं. बी संघपाल तुमच्या परिचयाचा लय चांगला बोलतो म्हणून त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, बिलकुल नाही. जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुमचा तो घात होणार आहे. यासाठी सत्य काय, सत्य कसोटीवर उतरण्यासाठी आपल्याला ते काम करावं लागेल.